नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भाने उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि त्यासाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना ह्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. आता 6 तारखेला हे नोटिफिकेशन आलं. 6 तारखेपासून प्रिफरन्स जनरेट करू शकता, परंतु एरर असल्यामुळे 6 तारीख यामध्ये पकडू शकत नाही. तुम्ही 7 तारखेपासून प्रिफरन्स जनरेट करू शकता. आता उमेदवारांनी आपण शॉर्टकटमध्ये सांगूया, कारण ही तीच इन्फॉर्मेशन आहे. यामध्ये 2,11,308 विद्यार्थी या चाचणीमध्ये प्रविष्ट झाले होते. पोर्टलवर सुविधा प्रमाणपत्र करण्याची उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलं तेच विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. 6/8/2026 पासून हे जनरेट प्रिफरन्सची सुविधा उपलब्ध झालेली आहे. ते तुम्हाला होम पेज आणि डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. तुम्ही विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही प्रकारच्या जाहिरातीसाठी स्वतंत्र प्रमाणे तुम्ही प्रिफरन्स जनरेट करू शकता. स्वतंत्रप्रमाणे त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले आहे का याची तुम्हाला खात्री सुद्धा करायची, कारण कधी कधी ते जनरेट होत नाहीत. त्यानंतर ते तुम्हाला व्यवस्थित लॉक करायचे. लॉक करण्यासाठी तुम्हाला 11 तारखेची मुदत देण्यात आलेली आहे. तरी सुद्धा 11 तारखेनंतर पण यामध्ये मुदतवाढ राहते, म्हणजे 1-2 दिवसांची मुदतवाढ दिली जाते. परंतु आजपासून प्रिफरन्स तुम्हाला जनरेट होतील. पुढची वाट पाहू नका, परंतु लगेच सुद्धा ते लॉक करू नका. यामध्ये तुम्हाला बरेच शंका प्रश्न असतात, तर त्याचं निरसन झाल्याच्या नंतर तुम्ही ते जनरेट करा. वेळेमध्येच तुम्हाला ते लॉक करायचे आहेत. विदाउट इंटरव्ह्यूच्या फेरीमध्ये सर्वप्रथम विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सेकंड होणार आणि विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड हा पहिला होणार. महत्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता. जेव्हा तुमची निवड एकदा होईल तर पुन्हा तुमची निवड ह्या भरतीमध्ये पुढच्या कोणत्याच टप्प्यासाठी पात्र नसणार आहात तुम्ही. एकदा निवड झाली, या आधीचा नियम असा होता, तर खालच्या वर्गासाठी तुम्ही पात्र असाल तर वरच्या वर्गासाठी तुम्ही पुढच्या जे टप्पे आहेत त्यामध्ये पुढच्या वर्गांसाठी तुम्ही पात्र असायचे. परंतु आत्ताच्या नवीन बदललेल्या नियमानुसार तुम्ही एकदाच पात्र आहात. एकदा तुमची निवड झाली की पवित्र पोर्टलवरनं तुमचं नाव त्या ठिकाणी ब्लॉक होऊन जाईल आणि पुढच्या कोणत्याच टप्प्यासाठी तुम्ही पात्र असणार नाहीत. जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर नव्याने टेटची एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर 12 नंबरचा पॉइंट आहे की तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूसाठी 100 प्रिफरन्स तुम्ही देऊ शकता आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 प्रिफरन्स तुम्ही देऊ शकता. म्हणजे एकूण तुम्हाला 150 प्रिफरन्स लॉक करण्याची सुविधा आहे. लिमिटेड आहेत, त्यामुळे पोर्टलला जे स्वप्रमाणपत्र केलेले आहेत त्यांनाच प्राधान्यक्रम जनरेट होतील. जे प्राधान्यक्रम लॉक करतील तेच पुढील भरतीसाठी पात्र असतील. जे प्राधान्यक्रम लॉक करणार नाही, तुमची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता चुकलेली असेल, तुमच्या कुठल्याही नोंदी चुकलेल्या असेल तर त्यासाठी पोर्टल जबाबदार नाही, तर तुम्ही स्वतः जबाबदार असाल असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी 2025 घेण्यात आली, तेव्हा 14/5/2025 हा तिचा ऍप्लिकेशनचा लास्ट डेट होती. त्यामुळे 14/5 पर्यंत जी तुमची शैक्षणिक अर्हता होती ती विचारात घेण्यात आलेली आहे. परंतु एक शुद्धीपत्रक काढलं आणि 2/5/2025 पर्यंतची शैक्षणिक अर्हता यामध्ये प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरले. व्यावसायिक अर्हतेचे जे शेवटच्या वर्षाला विद्यार्थी होते त्यांना सुद्धा यामध्ये संधी दिलेली होती, त्यामुळे ते सुद्धा विद्यार्थी यात पात्र आहे. आणि 25/9/2025 पर्यंत तुमची व्यावसायिक अर्हता पूर्ण केलेले विद्यार्थी यामध्ये विचारात घेण्यात येतील. म्हणजेच थोडक्यात काय, 14/5 पर्यंत शैक्षणिक आणि 25/9 पर्यंत व्यावसायिक अर्हतेचे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट होतील, ते त्यांनी लॉक करायचे आहेत. जर तुम्ही कुठलीही माहिती चुकीची भरली, चुकीचे प्रिफरन्स जनरेट झाले तर त्याला विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील. तुम्ही ते प्रिफरन्स जनरेट केलेले पुन्हा डिलीट करून पुन्हा जनरेट करू शकता. मुलाखतीस शिफारस झाल्यावर उर्वरित प्राधान्यक्रम तुमचे हे विचारात घेतले जाणार नाही, कारण एकदा जर तुम्हाला तुमची नियुक्ती झालेली आहे तर पुढच्या याच्यासाठी तुम्ही ऑब्व्हियसली त्या भरतीमधनं बादच होणार आहेत. OTP तुम्हाला येत नसेल तर तुम्ही शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करून विनंती अर्ज करून ओळखपत्र आणि पुराव्यासह तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा OTP किंवा मोबाईल नंबर बदलला असेल तरच हा प्रॉब्लेम होऊ शकतो, अन्यथा हा प्रॉब्लेम कोणाला होणार नाही. नंतर पोर्टलवर जे अपलोड केलेली तुमची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे, जर तुम्ही त्यात चुकीचं किंवा काही चुका झाल्या असतील आणि त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स जनरेट झाले, त्यानुसार तुम्ही ते लॉक केले आणि चुकीच्या पदावर तुमची निवड झाली तर कुठल्याही टप्प्यावर तुमची
निवड ही रद्द करण्यात येईल. यासाठी उमेदवार स्वतःच जबाबदार असतील. उमेदवारांच्या स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पोर्टलवर खोटी, चुकीची, अपूर्ण, खाडाखोड केलेली माहिती लपवून ठेवलेली असेल आणि त्यात काही बदल असेल तर कागदपत्र पडताळणीच्या त्यावेळेस तुम्ही कोणत्याही टप्प्यात गैरवर्तणुकीबद्दल तुम्ही अपात्र ठरवण्यात येईल. चारित्र्य पडताळणीच्या आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास उमेदवारांवरती कारवाई करण्यात येईल. ते उमेदवार पुढच्या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून घ्यायची आहेत आणि त्या प्रिंटमध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही पर्यायांवरती जेव्हा तुम्ही तुमचे प्रिफरन्स हे लॉक कराल तेव्हा तुम्हाला प्रिंट घेता येईल. एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा जास्त विषयांसाठी व्यावसायिक अर्हता धारण करणारे विद्यार्थी असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होणार. म्हणजे तुमची जेवढी शैक्षणिक अर्हता असेल तेवढी तुम्हाला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट होतील. कुठलीही अडचण आलीस तर त्यांचा जो नेहमीचा ईमेल आयडी आहे त्यावरती तुम्हाला मेल करायचा आहे. OTP मिळवण्यात अडचण येत असल्यास त्यामध्ये हिस्ट्री चॅट सॅशे क्लिअर करू शकता तुम्ही. निराकरण करण्यासाठी विंडोचा वापर करा. इन म्हणजे त्या तुम्ही विंडो गुगलवरती जी विंडो येते त्यासाठी राईट कॉर्नरवरती 3 डॉट दिसतात, तिथे हा ऑप्शन उपलब्ध असतो. तर तुम्ही या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमची विंडो व्यवस्थित ओपन करू शकता. प्रसिद्ध झालेल्या जाहिराती 1ली ते 12वी D.Ed कॉलेजचे शिक्षक, अध्यापनाचे माध्यम, समांतर आरक्षण इत्यादी बाबी एकत्रितपणे विचार करून उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांनी पोर्टलवर होम पेजवरील डाउनलोड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचं अवलोकन करावं. आरक्षण, विषय, वर्ग सर्व बाबींचा एकत्रित विचार करून पात्र असूनही काही तांत्रिक बाबींमुळे जर प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून प्राधान्यक्रम पुन्हा तुम्ही जनरेट करा आणि डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्याची संधीची मर्यादा असणार नाही. मात्र नव्याने जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करणे हे तुम्हाला बंधनकारक आहे. कारण तुम्ही जर प्राधान्यक्रम लॉक केले नाही तर पुढच्या भरतीसाठी तुम्ही पात्र नसता. लॉक केलेले नियुक्तीसाठी, मुलाखतीसाठी पात्र समजले जाणार, परंतु तुम्ही लॉक केले नसेल तर त्यासाठी तुम्ही पात्र नसता. तुमचा लॉग इन ID 10 अंकी हा तुमचा टेटचा रोल नंबरच असेल. पासवर्ड फॉरगॉट करा. तुम्हाला विसरला असाल तर नसेल तर तुम्ही तो पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यानिकेतन तसेच आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय शाळांतील ज्या रिक्त पदांच्या पदभरती देण्यात येणाऱ्या ज्या जाहिराती आहे त्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एक उमेदवार पोर्टलवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. म्हणजे यामध्ये हा एकच ऑप्शन त्यांच्यासाठी आहे, जो आदिवासी विकास विभाग आहे त्यांच्यासाठीचा हा रूल देण्यात आलेला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देखील जाहिराती यावरती देण्यात आलेल्या आहेत, त्यात सुद्धा तुम्ही लॉक करू शकता. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या जाहिरातींबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती आहे मुलाखतीशिवाय, मुलाखतीसह दोन्ही प्रकारच्या असतील. मुलाखतीशिवाय एकास 1 प्रमाण असेल आणि मुलाखतीसह एकास 3 प्रमाण असेल. एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी निवड केली जाईल आणि तिघांमधनं एक जण त्या ठिकाणी फायनल निवडला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेनुसार 23/3/2026 रोजीच्या आदेशानुसार टेट 2025 देणारे शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTT यांच्या आरक्षणानुसार सवलतीचे गुण देऊन पात्र ठरलेले उमेदवार गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांसाठी पात्र असतील. याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून प्राधान्यक्रम देण्यात येत आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. जनरेट, सेव्ह, असाइन, रिअरेंज, लॉक ह्या सर्व बाबींची कार्यवाही करण्यासाठी तुम्ही जे मॅन्युअल आहे ते विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचावं, व्यवस्थित जनरेट करावं, लॉक करावं. काही अडचण आल्यास हा जो एज्युकेशन पवित्र पोर्टल 2025 चा ईमेल ID दिलेला आहे त्यावरती संपर्क साधावा, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जाहिरातींची एक प्रेस नोट यामध्ये दिलेली आहे. आता एक्झाम कधी घेतली, किती विद्यार्थी पात्र चाचणीला प्रविष्ट झाले,
स्वप्रमाणपत्र करणारे विद्यार्थी होते 1,70,108. म्हणजे भरती या पुढच्या भरतीसाठी आता ते हे 1,70,108 विद्यार्थीच पात्र असणार आहेत. आता यामध्ये ज्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत त्या एकूण 80% पदभरतीच्या मान्यतेनुसार शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये व्यवस्थापन न्याय प्राप्त जाहिराती रिक्त पदांचा तपशील इथे दिलेला आहे. मुलाखती शिवाय 19,881, मुलाखतीसह 10,328 अशा एकूण जवळपास 30,000 जागांची जाहिरात यामध्ये देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद आहे, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतन खाजगी शैक्षणिक संस्था अशा व्यवस्थापनांनी यामध्ये जागा नोंदवलेल्या आहेत. यामध्ये आता मुलाखतीसह यामध्ये फक्त खाजगी शैक्षणिक संस्था असतात. बाकीच्या मुलाखतीशिवाय म्हणजे 19,000 जागा ही एकास एक उमेदवार याप्रमाणे असेल आणि पुढच्या ज्या 10,000 आहेत तर त्या एकास 3 उमेदवार, कारण त्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा असतात. तर त्यामध्ये त्या 10,000 जागा येणार, म्हणजे 3 उमेदवार त्या ठिकाणी पाठवले जातील मुलाखतीसाठी. त्याचप्रमाणे आता 1ली ते 5वी साठी 14,000 प्लस, 6वी ते 8वी साठी 10,000 प्लस, 9वी ते 10वी साठी 5,000 प्लस, 11 ते 12वी साठी 300 प्लस अशा जागा 30,000 या डिवाइड करण्यात आलेल्या आहेत. आता म्हणजे कुठल्या वर्गाला किती जागा आहेत हे यामधनं दिसतं. कॉम्पिटिशन सुद्धा असंच असतं, हे तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेलं होतं. जसं खालच्या वर्गापासून वरती जाऊ तसं या ठिकाणी जागांची संख्या कमी होत जाते आणि विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनची संख्या ही वाढत जाते. अशा 30,000 जागा या पोर्टलला देण्यात आलेल्या आहेत. SMS द्वारे विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी जनरेट, म्हणजे हे जे प्रिफरन्स आहे पोर्टल चालू झालेलं आहे याचा मेसेज प्रत्येक उमेदवाराला हा आला असेल. तुम्ही मेसेज पहा, प्राधान्यक्रम जनरेट करा. 6 तारखेला चालू झालं, 11 तारखेपर्यंत असणार आहे. पुन्हा तीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ठिकाणी. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात. प्रिफरन्स देण्याची घाई करू नका. 11 तारखेपर्यंत वेळ आहे, फक्त जनरेट करा. लॉक करण्याची घाई करू नका. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि नंतरच तुम्ही लॉक करा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबवूयात.